तर बघा मागाशी 5:30 वाजता आलो होतो पूजाला बघायला पण आणि गेम पण घ्यायचा होता लेकरांचा. मग मी पण आले बघा आणि म्हणलं आता गेम घ्यायचा होता मागाशी. पण झालं काय, ह्यांनी इकडं तिकडं बसलंय करत कॉम्प्युटरवरती काम करत भाऊजी सागर ह्यांनी. मग म्हणलं भाकरी करा तोपर्यंत. भांडे पण आहेत घासायला, किचन राडा झालता ह्यांनी घासली होती तरी पण दुपारी भांडे पूजा पण आता खाली आली. तर तिला आता थोडंसं बरं वाटतंय बघा. तिला म्हणलं राहू दे, पण बसल्या बसल्या लसूण सोलत बसली. तर भाकरी करते बघा मी इकडं आणि पूजा इथं वांगी आणि लसूण घेऊन बसली. हक्क बसा नाही तुझा काय आणि सकाळी यायचं होतं बघा. हा कर सकाळी यायचं होतं आणि निघालं पण होतं 11-12 वाजता. पण त्याच्या आधी भाऊजींना ह्यांनी फोन केला होता स्वयंपाक केलाय का. तर भाऊजी म्हणलं आत्याने स्वयंपाक केलाय, मग त्याच्यामुळे रहित केलं. मग मी घरची कामं करत बसली आणि पूजा पण सकाळी दवाखान्यात गेली होती. भाऊजी म्हणलं महिला हॉस्पिटलला चालवलंय, फोन केला त्या टायमाला. म्हणजे जायचं होतं निघायच्या आधी फोन केला. मग दुपारी जायचं होतं, काय झालं परत गेलं तर रक्त दिलं चेक करायला. हा रक्त दिलं काहीतरी झालंय म्हणलं ना ते डॉक्टर. हा गुचिडतात. माझ्या तोंडात काय येतंय माहितीये का, लिंबूनिया. कारण माझं तेच तोंडात नाव येतंय. कधी माझं ताट गेला. ती महिला हॉस्पिटल आहे का नाही सरकारी दवाखाना, तिथं फरक पडतो. खाजगीत पडत नाही पण तिथं पडतं. सागरला ह्याच्या आधी तिथंच ऍडमिट केलं, पण खाजगीतनं नेऊन तिकडे ऍडमिट केलं तर तिथं फरक पडला. म्हणून ह्यांनी म्हणलं भाऊजींना सकाळीच म्हणलं होतं तिकडं त्या दवाखान्यात नाही. पिवडी माझ्या ताप आलते, मिठाच्या पाण्याने पुसलं, तापाचं औषध पाजलं. आम्ही मग शांतता भाऊजी पूजा ह्याला पुसतच होती मिठाच्या पाण्याने. आता नाही पण ताप. मगाशी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवलं. आत्यांनी मी पुसले, त्यांनी मी पुसले. भाऊजी म्हणलं ना पुसलंय मी, म्हणून मी तसं म्हटलं. दादा पीठ घेतोय, पीठ घेतात पुरं बघ. आय नका काय करू. आणि पूजाला आता ना वांग खावं वाटलंय. कसलं खायचंय? मिठाचं का तिखट? मिठाचं खरं वांग. अयो काय लेकरांनो, ही बसली भांड्यो इकडं लेकर पीठ घ्यायला लागली. माझं पण हात पिठाच या. नका असं करू. तर जर गॅस स्टॉपवर बसली होती माझ्या, मी गॅस पण कमी केला. चला आता पटकन भाकरी करते, 6-7 भाकरी. ह्यांनी म्हणतात वर आधी गेम घ्यायचा आहे. पण ती बसल्या तिकडं नादी लागत कॉम्प्युटरच्या, म्हणून आपल्या भाकरी हातात तोपर्यंत भाकरी आणि खारं वांग करायचं. इथं बघा वल्ला नारळ, ह्याची ना भाजीला छान होती. खारं वांग ह्याने भारी होतं. ह्यात नारळ जास्त टाकायचं वांग्यात. भाकरी करून झाल्या आणि आता इथं वांगी चिरून घेतलं. आता वांग करायचे खारं वांग. तर इथं मी मसाला तळाया टाकलाय. काय काय टाकलंय? खोबरं, वल्ल खोबरं म्हणजे वल्ला नारळ, लसूण, जिरी आणि कढीपत्ता, मोहरी. आणखीन काय टाकलंय नाही, एवढंच टाकलंय बघा फोडणीला. आणि हा तेजपत्ता का काय म्हणतात ह्याला, काय म्हणतात ग काय माहिती ध्यानात नाही. ती एक पालक टाकलाय तेलामध्ये तळून बघा, म्हणजे चव येईल. आणि इथं मसाले घेतल्यात घरकुल, धना पावडर, हा कोथिंबीर पण चिरून टाकली. हिरवं दिसतं तरी लक्षात ये ना माझ्या काय टाकलंय. धना पावडर नाही टाकणार, फक्त घरकुल आणि मटन मसाला. मटन मसाला पण नको वाटतो. सुहाना म्हणतात घरकुल आणि सुहाना पुढे एवढंच टाकायचंय फक्त. त्यात कच्चा गरम मसाला असताना तर तोडायची पण गरज नसते काय बघा. तर हे तळून घेते. खोबरं कुटताना थोडं पाणी टाकलं होतं म्हणून असं दिसतं एवढं पातळ. नाहीतर म्हणतात किती तेल टाकलंय ह्याला भाजीमध्ये. चला आता मसाला पण टाकून घेते ह्याच्यात. मसाला चांगला 2 मिनिटं परतून घेतला आणि आता वांगी टाकलं त्याच्यामध्ये परतायला. आता वरनं पाणी टाकायचं आणि मीठ पण टाकून घेतलं. भाकरी करत होती त्या टायमालाच बघा राधू इथं येऊन झोपली. राधू तिला मी आता उठवलं होतं, म्हणलं तुला जेवायला आणते. तोपर्यंत तर आणखीन झोपली. तिला मळमळतंय त्याच्यामुळे तिला भाकरच जायना झाली पोटात. म्हणलं बळच तिला नादीला 2-4 गात चारा. राधो ए राधा उठ ना, मी पप्पाला सांगितलं आता दवाखान्यात न्यायला. उठ 4 घास खा आणि हो दे उलटी झाली तर काय होत नाही. उलट बरं वाटतं, पोट रिकामं होईन. उठ
आपण घरी जाताना आता दवाखान्यात जाऊ. चल चल, आता गेम घेतल्या घरी जायचंय. चल. काय करताय कृष्ण? काय गेलंय तिथं खाली इतक्या लांब? ओ कसं झोपलाय. आहेत बाहेर फोनवर बोलत. दिसलं का? गाडीवर बसल्यात फोनवर बोलत. झोपलाय तरी मोबाईल हातात सुटाना है ना कृष्णा? अहो डोळं झाकलं किती वेळा झाला त्याने. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा आज सकाळच्या बारी इथं केलाय खिचडी भात. सगळं सामान टाकलं शिजून सगळं बारीक झाले त्याच्यामुळं काय दिसा नाही. तर राधूच्या दुखतंय पोटात थोडं थोडं आणखी म्हणून वरण भात सारखं केलंय त्याला. आता राधूचा डबा भरायचा. शिजलाय बरं का. कुकरचं झाकण हे उघडलंय. राधू इकडे जायचं शाळेत. पप्पा म्हणलं होतं रात्री राधूला शाळेत लावू नको म्हणून मी मागाशी उठली नाही. गजर वाजलं तरी हिने 2-3 वेळा हाका मारून उठवलं. म्हणलं जायचंय मम्मी शाळेत. आता तिला म्हणलं राहिलं का दकायचं? हा म्हणते. परत हसते. म्हणलं खरंच राहिलं का? मग हसते. लिंबू पाणी प्यायचं का थोडं? हां उचमळत आहे का थोडं का ना? का औषध पिती? रात्री येताना औषध आणलं तिकडल्या घरी. लय उशीर झाला होता. औषध आणलं होतं. हे उचमळायचं आणि ही पोटाचं. तरी 2 औषधं पाजली मग तिला बरं वाटलं. काल इरबळ कुचमली होती राधू आमची. पप्पा म्हणलं होतं नको जाऊ तिला, नको शाळेत पाठवू. मी मिसला फोन करून सांगतो आणि दवाखान्यात न्यायचंय तिला आज. आल्यावरती जा दवाखान्यात. आता औषध देते. चल तुझा डबा भरते. भात आणि पोट भर झालाय भात करून. म्हणलं आजचे दिवस चपाती भाकर काय द्यायला नको म्हणलं. नको ना द्यायला चपाती आजचे दिवस. आल्यावरती भाकर खा गरम गरम. काय फिल्टर लावला इकडं भरायला. हां पाणी भरत आलं. परत जातं ना. 6:30 वाजून 5 मिनिटं झालं. काय बघते वहीत राधू? आदुगरचं 2रीचं अक्षर. 2रीचं? दप्तरात कशी आली वही मग ही? मी म्हणलं रात्री तुझा अभ्यास बघते. कारण की काल दुखत होतं तरी पण लिहित होती उठत बसत. तिला म्हणलं राहू द्या अगं काय होत नाही एका दिवसाने. थोडा लेट अभ्यास करा त्या दिवसाचा. तरी पण नाही ऐकलं. तरी तिने काल अभ्यास केला निम्मा अर्धा. रडत पडत कसा तरी. बघू कालची वही ती ठेवू ना घरी. मग कशाला नेते? वही कशाला नेते 2रीतली? मग आता लागत नाही ना ती वही. रात्री पण पाऊस झाला बघा आमच्या इकडं बारामतीला. फोटो फाडला गणपतीचा. कोणी कागद फाडला त्याचा?